नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण A4 साइजला डबल टेप चिटकवून त्याच्यावरती OHP शीट लावून घेऊया। या पद्धतीने आपण डबल टेप चिटकवून घेऊया। A4 साइजवर आपण आधीच पेन्सिलने छोटीशी डिझाइन काढून घेतलेली आहे। त्याच्यावरती आपण हा OHP शीट लावून घेऊया। या पद्धतीने OHP शीट लावून झाल्यानंतर आपण बघूया, एका वाटीमध्ये मी फेविकॉल घेतलेला आहे। फेविकॉल बरोबर त्याच्यासोबत आपण पाणी मिक्स करून घेऊया। हे मिश्रण जाडसर असं घट्टसर असं मिक्स करून घेऊया। झाल्यानंतर या दोन रंग कलर पासून आपण आज सुंदर फूल बनवणार आहोत। तर ब्ल्यू कलरचं शेडिंग आपण इथे बनवून घेणार आहोत। ब्ल्यू कलर मध्ये व्हाईट कलर मिक्स करून त्याचा शेड तयार करून घेतलेला आहे। या पद्धतीने शेड तयार आहे। आता आपण फेविकॉल बनवलेला आहे तो या फुलावर एक एक पाकळीला लावून घेऊया। या पद्धतीने त्याच्यावर थोडंसं टॅप करून घेऊया, जेणेकरून रांगोळी व्यवस्थित चिटकली जाईल। त्याच्यानंतर पेपर उचलून थोडासा आपण आदळून घेऊ, त्याच्यामुळे वरील रांगोळी सगळी निघून जाते। आता एक एक करून सगळ्या पाकळ्या आपण कलर करून घेऊया आणि फूल बनवून तयार करूया। पद्धतीने आपलं फूल तयार आहे। आता आपण पानांना कलर करूया। सेम त्याच पद्धतीने आपण फेविकॉल लावून घेऊया आणि त्याच्यावरती रांगोळी सोडूया आणि पान बनवून घेऊया। पद्धतीने आपली सगळी पानं तयार आहेत। आता आपण त्याच्या मधील शेड कलर करून घेऊया। आता आपण ॲक्रेलिक कलरने पहिल्यांदा व्हाईट कलर यूज करून फुलाला कलर करून त्याला थोडीशी शेडिंग देऊया। कलर करून झालेले आहे। आता आपण याला थोडासा ग्रीन कलरने शेडिंग देऊन घेऊया पानांना। आता आपली रांगोळी तयार आहे। आपण शीट काढून घेऊया। उरलेली शीट आहे ती कात्रीने कट करून घ्या
आणि ही रांगोळी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.